बाबासाहेबांनी आयुष्यभर संघर्ष केला। त्यांनी अनेक आंदोलने, सत्याग्रह केले, मात्र त्यामध्ये रायगड जिल्ह्यातील महाडचे चवदार तळ्याचा सत्याग्रह हा मोठा असून तो पूर्णपणे पार पडला। म्हणून या सत्याग्रहाला लाखोंच्या संख्येने आज केले वंदन। तर या सत्याग्रहाला पूर्ण झाले 99 वर्ष। म्हणूनच बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला वंदन करताना भीम अनुयायी 20 मार्च 1927 चवदार तळे सत्याग्रह हा महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली रायगड जिल्ह्यातील महाड येथे झालेला ऐतिहासिक सत्याग्रह होता। कारण हा सत्याग्रह अस्पृश्यांना सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी वापरण्याचा मूलभूत हक्क मिळावा म्हणून महाड येथे लढा उभारला गेला होता। त्या लढ्याला आज 99 वर्ष पूर्णपणे होत असून त्याकरिता या ठिकाणी भारतातून नव्हे तर बाहेर देशातून नागरिक येऊन या महाड चवदार तळ्याला भेट देताना बघायला मिळत आहे। तर या घटनेचा आढावा घेतला डीजे महाराष्ट्र न्यूजचे संपादक देविदास जाधव यांनी। तथागतातील अस्पृश्य व्यक्तींना पाण्यासाठी हक्क मिळावा या संदर्भामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सन 20 मार्च 1927 साली रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी चवदार तळ्यावर सत्याग्रह केला आहे। आणि मी ज्या ठिकाणी उभा आहे ते ठिकाण आहे रायगड जिल्ह्यातील चवदार तळ। माझ्या पाठीमागे बघताय हे संपूर्ण चवदार तळ्याचं या ठिकाणी सत्याग्रह केला होता। या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी या अस्पृश्यांना पाण्याचा जो अधिकार होता तो अधिकार मिळवून दिला आहे। त्यासाठी आपल्यासोबत काही बोलण्यासाठी माणसं आहे, त्यांची संपर्क साधला। काय सांगाल दादा? मी बनसोडे गौतम सोपानराव, राहणार लातूर या ठिकाणून माझ्या कुटुंबासोबत आलो। कारण या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 20 मार्च 1920 ला सत्याग्रह घडून आणला होता। कारण या देशामधील या चवदार तळ्याला काय पण बऱ्याच पाणवट्यावर अधिकार नव्हता आणि एक महत्वाचं ठिकाण म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी त्या चवदार तळ्याला स्पर्श करून तो हक्क दिला आणि म्हणून ह्याचं आम्ही या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी येतो। या ठिकाणाहून आम्हाला खूप काही चांगली ऊर्जा मिळते आणि आनंद वाटतो। कारण का बाबासाहेबांनी आम्हाला अस्पृश्यातून बाहेर काढून आज आम्हाला सन्मान दिला, ह्याचा खूप आनंद आहे आणि म्हणून इथं अभिवादन करण्यासाठी येतो। या ठिकाणी जे अस्पृश्य जे समाज हा भीम अनुयायांनी या ठिकाणी संपूर्ण एकवटला आहे। त्याचप्रमाणे आपल्यासोबत काही नागरिक आहेत, त्यांच्याशी संपर्क। दादा काय सांगाल तुम्ही? मी भास्कर सोनवणे, बीड जिल्हा, रिटायर PSI बीड। या ठिकाणी आम्ही धम्मसहल या नात्याने बीड आणि लातूर येथून स्त्री पुरुष एक 35 लोक या ठिकाणी सहपरिवारासह या इथं अभिवादन करण्यासाठी आम्ही आलेलो आहोत। हे आमचं एक पवित्र स्थान आहे। कारण की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सन 1927 मध्ये या ठिकाणी ज्या मागासवर्गीय अस्पृश्य समाजांना, जनावरांना, पाळीव प्राण्यांना सुद्धा पाणी पिण्याचा अधिकार होता, परंतु माणूस म्हणून या समाजाला या पाणी पिण्याचा अधिकार नव्हता। ते मिळवून देण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या महाड ठिकाणी या चवदार तळ्यावर सत्याग्रह केला होता आणि मागासवर्गीय समाजांना पाणी पिण्याचा अधिकार त्यांनी प्राप्त करून दिला होता। आणि तेव्हापासून हे आमचे या दीनदलित बौद्ध समाजाचे, आंबेडकरी अनुयायांचे हे पवित्र स्थान झाल्यामुळे या ठिकाणी लाखोच्या संख्येने या ठिकाणी लोक बाबासाहेबांनी या ठिकाणी त्यांचं अभिवादन करण्यासाठी या ठिकाणी लोक बहुसंख्येने येत आहेत। त्याचप्रमाणे या ठिकाणी या ठिकाणी जे नागरिक आहे, अनुयायी आहे, त्या सर्वांनी या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी कोणत्या पद्धतीने या ठिकाणी पाण्यासाठी सत्याग्रह केला होता, पाणी कसं मिळवून दिलं या संदर्भामध्ये संपूर्ण भारत देशाला एक पाणी पिण्याची संधी ही मिळत नव्हती। त्यांनी सांगितलं की कुत्र्या मांजरांना पाणी पिण्याची संधी मिळत होती, परंतु मानवी जीवनाला पाणी मिळत नव्हतं। म्हणून रायगड जिल्ह्यामधील महाड या ठिकाणी चवदार तळ्याचा सत्याग्रह केला आणि त्याला आज 99 वर्ष पूर्ण होत आहे। त्याकरिता या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी संपूर्ण या ठिकाणी भीमाचे अनुयायी येत आहे। डीजे महाराष्ट्र न्यूज साठी नाशिकहून चांदवडसाठी देविदास जाधव, चांदवड। आपल्या जिल्ह्यातील व तालुक्यातील तत्काळ बातम्या व जाहिराती बघण्यासाठी आजच डीजे महाराष्ट्र न्यूज चांदवड या चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा। तसेच प्रत्येक ठिकाणी अनुभवी प्रतिनिधी नेमणे आहे, तरी संपर्क साधा 9822
49 99 40 89 83 1504 60. मुख्य संपादक देविदास जाधव.